टीव्ही सत्यमेव व्रतम। साहित्य चळवळ हिंगोलीत ही काही कारणानं मंदावली आहे। हिंगोली जिल्ह्यानं अनेक सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय साहित्यिक दिले। हिंगोलीचे साहित्यिक आता हे चळवळ पुन्हा उभारण्यासाठी परिश्रम करतात। याचाच एक भाग म्हणून हिंगोलीत राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले। साहित्य जगत या मासिकाच्या वतीनं आयोजित राज्यस्तरीय साहित्य जगत मराठी साहित्य संमेलन हिंगोली इथं दिनांक 5 ऑक्टोबर 2025 रोजी संत शिरोमणी नामदेव महाराज साहित्य नगरी हनुमान मंदिर सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले। निसर्गाचं प्रेम आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा एक दिवसीय कार्यक्रम साहित्यिकांनी आणि मान्यवरांनी गजबजला होता। ग्रंथ दिंडीनं संमेलनाची सुरुवात। या संमेलनाची सुरुवात सकाळी 9 ते 10 या वेळेत काढलेल्या ग्रंथ दिंडीनं झाली। यामध्ये कवी, कवयित्री, साहित्यिक आणि सर्व मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा। या कार्यक्रमाचं उद्घाटन माजी नगराध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आले। मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले। त्यानंतर स्वागत गीतानं कार्यक्रमाची रीतसर सुरुवात झाली। कार्यक्रमाचा प्रास्ताविक भगवान राईतकर गोडाती काळे मा परसबाळे यांनी केले। या संमेलनाला डॉक्टर संजय नाकाडे, कलानंद जाधव, ज्येष्ठ कवी व लेखक हिंगोली, गोडाती काळे कवी कथाकार, डॉक्टर संतोष टारपे, प्राध्यापक विलास वैद्य, अशोक वर्धापूरकर, शिवाजी पवार, माजी शिक्षण अधिकारी रामदास राजेगावकर, भगवान राईतकर, ज्ञानदेव माणवतकर, गीता भगवान राईतकर, दिलीप धामणे, गणेश औले, सुमन दुबे, परिजात देशमुख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। साहित्यातून निसर्गप्रेम व्यक्त करण्याची गरज। कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलताना वक्त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला। त्यांनी सांगितले की निसर्गाचा समतोल बिघडत चाललाय, त्यामुळे नैसर्गिक आपत्ती उद्भवते। यावर उपाय म्हणून साहित्याच्या माध्यमातून निसर्गाचं प्रेम आणि विचार लोकांपर्यंत प्रभावीपणे मांडावं लागणार आहे, असं मत व्यक्त करण्यात आले। साहित्याच्या बळावर समाज मनात पर्यावरण संवर्धनाची जाणीव रुजवण्यासाठी साहित्यिकांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन करण्यात आले। चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन हिंगोलीच्या साहित्य चळवळीला नवी दिशा देणारे आणि पर्यावरण रक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देणारे ठरले। ये मंच जो हम लोगों को मिला है उसके लिए हम अपने आप को बहुत सौभाग्यशाली समझते हैं। इसके लिए हम अपने आप को बहुत सौभाग्यशाली समझते हैं और इस मंच को समर्पित एक अपनी गजल की कुछ पंक्तियां बोल लूं। लबों पर फिर सजाकर तो देखो, लबों पर फिर सजाकर तो देखो, लौट आएंगे हम बुलाकर तो देखो, साया हूं मैं साथ रहूंगी तुम्हारे, साया हूं मैं साथ रहूंगी तुम्हारे, कदम तुम धूप में बढ़ाकर तो देखो। धन्यवाद। इतना कहती हूँ। यह कार्यक्रम है बहुत अच्छा ऊंचे तक ले जाएगा, हम सबको एक समूह में बहुत नाम दिलाएगा, इतनी आशा करके आप धन्यवाद कहती हूँ। साहित्य जगत परिवारातर्फे हे साहित्य संमेलन घेण्यात येत आहे। आपल्या हिंगोलीमध्ये वारंवार नेहमी असे साहित्याच्या बाबतीतले छोटे मोठे कार्यक्रम व्हावेत आणि नवनवीन साहित्यिक जे आहेत त्यांच्या साहित्याला उभारी मिळावी, त्यांना प्रेरणा मिळावी, असाच याचा उद्देश असून आम्ही दर मासिक म्हणजे प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी अशा प्रकारचे एक उपक्रम आम्ही मसापच्या माध्यमातून राबवत असतो आणि त्याचाच हा एक भाग आहे। हे साहित्य संमेलन म्हणजे त्याचाच एक भाग आहे। याच्यानंतरही भविष्यामध्ये आमचे प्रत्येक महिन्याला हे कार्यक्रम असणारच आहेत आणि विशेषतः नवीन जे साहित्यिक आहेत यांना भरारी देण्यासाठी, यांना उभारी देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। आमचं ब्रीद वाक्यच आहे की आम्हाला एकट्याला उडायचं नाही, तर आम्हाला थव्यानं उडायचं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करत आहोत। साहित्य चळवळी हा खूप कमी होतात व साहित्य विश्वामध्ये कविता व इतर साहित्याला चालना मिळावी या उद्देशाने आज इथे हे साहित्य संमेलन आयोजित झालेलं आहे व अशा प्रकारे जर साहित्य विश्वाला चालना मिळाली तरच हिंगोलीमध्ये जी काही चळवळ आम्ही ह्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या माध्यमातून राबवत आहोत त्याला यश मिळेल असं वाटतं आणि नवनवीन साहित्यिकांना, कवींना इथे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा मानस ह्या चळवळीचा आहे।